कुठली? कोण 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 नियती देवी? मला खरंच माहित नाही. अशी देवी असते? मला जेन्युइनली माहित नाही. आय एम सो सॉरी. माझं थोडं रिलिजियस नॉलेज थोडं वीक आहे, त्यामुळे मला खरंच काही आयडिया नाहीये ती कोण आहे. मला इथून फक्त बाहेर पडायचंय. खरं खरं सांग, नाहीतर लक्षात ठेव. मी खरंच बोलते. आय स्वेअर, मी स्वतःची शपथ घेते. मला खरंच माहित नाही की तू कोण हवंय. मी खरं बोलते. मी खरं बोलते. मी विचारलेल्या प्रश्नांची तू खरी खरी उत्तरं दिलीस. मला आवडलं आणि हा मी निघालो. What the hell? हा गेला. मला प्लीज बाहेर पडायचंय. परत चित्र काढते. आता कसलं चित्र काढत असेल ही? आजी, चित्र. काय ग वेदा, आजकाल फक्त चित्रच काढत असतेस का? अभ्यास करतेस की नाही? हो करते ना. पण मला ना सगळे चित्र काढायला सांगतात. तुलाही माझ्याकडून चित्र काढून घ्यायचं असेल ना, तर मग एक सांगते, मी आता प्रोफेशनल झाली. फीज लागेल. अरे बापरे, किती फीस आहे हो तुमची? एक मोठं चॉकलेट. हा, ते मात्र आजीकडनं मिळणार नाही. हा, किती चॉकलेट खातेस आजकाल? दात किडले म्हणजे? हा, नर्मदा आत्या तुम्हाला शोधत होत्या. त्यांचं काहीतरी काम असेल बहुतेक तुमच्याकडे. हो का? जाते मी, नको काळजी करूस. बघते नर्मदाचं काय काम आहे माझ्याकडे. बाय वेदा. बाय आजी. मीरा ही नक्कीच चित्र बघायला आली होती. हिने पाहिलं असेल का? त्या चित्रात नक्की काहीतरी रहस्य आहे आणि त्या दोघी त्या चित्रासोबत काहीतरी करत होत्या. नाही, काही झालं तरी मला मायाला त्या चित्रातून, त्या जंगलातून बाहेर काढावंच लागेल. वेदाचे चित्र काढते माया तिथेच पोचते ना. पण मी वेदाला ते चित्र काढायला कसं सांगू? मीरा आणि अंबिका वेदाला एकटीला माझ्यासोबत आता कधीच सोडणार नाही. नाही सोडणार. मीरा काय म्हणत होती आता? नर्मदा मला बोलवत होती ना. तिला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं होतं. नर्मदा, माझे तुझ्यासोबत एक फार महत्वाचं काम आहे. आलेच मी.
कुठे गेली ही माया काही कळत नाहीये. कुठे शोधायचं काही सांगू नाही गेली नाहीये. मूर्ख कुठली. बायको तर सगळीकडे शोधलं तुला आणि तू इथे मायाच्या रूम मध्ये बसलीस. हा घे हिशोब. हे काय मी 5,000चा हिशोब मागितला होता तुमच्याकडे. 655 रुपये कुठे आहेत? अगं असतील बा, इथेच कुठेतरी असतील वर खाली. तुम्ही मूर्ख समजता का मला? हा? काय केलं 655 रुपयांचं? बायको मी आता काय लहान आहे का? हे बघा, आपल्याला पैसे देणार आता कोणी नाहीये. दादा गेला, त्यामुळे खर्च जरा सांभाळून करा. नर्मदा, काय आहे? तुला खरंच तुझी सून घरी परत यायला हवी? हवी आहे म्हणजे? हा काय प्रश्न आहे? हवीच आहे. नाही, कसं आहे, मायासारखी सून गेल्यानंतर लोक देवदर्शनाला जातात, देवाचे आभार मानतात. म्हणून म्हटलं, नीट विचार करून मला सांग की ती खरंच तुला घरी परत यायला हवी आहे ना? हे बघ, माया कशीही असली ना तरी ती माझी सून आहे. त्याच्यामुळे ती मला परत हवी आहे. तूच गायब केलंयस ना तिला. ठीक आहे, ठीक आहे, खूप झाले तिचे गुणगान. आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला जर का माया खरंच घरी परत यायला हवी असेल तर वेदाला एक चित्र काढायला सांग. चित्र? चित्र आपल्या घराबाहेर जो फाउंटन आहे ना त्याचं चित्र. फक्त वेदा ते चित्र काढत असताना मीरा तिथे आजूबाजूला असायला नको, नाहीतर मग माया घरी परत येणार नाही. तू काय वेडी समजतेस मला? वेदाने फाउंटनचं चित्र काढल्यानंतर माया परत येणार आहे? हा, उगाच काहीतरी बोलू नको. ठीक आहे, तुझा विश्वास बसत नसेल ना, मग मी तुला आता काही समजवायला जाणार नाही. हां, मी एकच करू शकते. मी जे काही म्हणतेय तसं जर का झालं नाही तर मी तुला रोख 1,00,000 रुपये देईन. ₹1,00,000? 1,00,000 रुपयात मी वेदाकडून फाउंटनचं काय, नदीचं चित्रपट काढून घेऊ शकतो. नदीचं नाही, फाउंटनचंच चित्र काढायचंय आणि तेही आपल्या घराबाहेरच्या फाउंटनचं. कळलं? चला आपण एक काम करूया. मी तुम्हाला हे सगळे पैसे आधीच देऊन ठेवते आणि मी जे काय म्हणते तसं जर का झालं तर ते पैसे तुम्ही मला परत करा, आणि नाही झालं तर हे सगळे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा.